आदिवासी युवक आणि युवती ज्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही। अशोक उईके आदिवासी मंत्री। येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आदिवासी वसतिगृहात एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही असे होणार नाही। कुणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचा दावा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केला आहे। वर्धेत आले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आदिवासी युवकांना शिक्षणाची सोय चांगली उपलब्ध झाली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आदिवासी युवक आणि युवती ज्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून क्षमता वाढवून प्रवेशापासून वंचित ठेवणार नाही अशा प्रकारचा संकल्प आदिवासी विभागाने घेतला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्था नाही आहे, कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही, अशा प्रकारची तक्रार होणार नाही अशा प्रकारचा व्यापक स्वरूपाचा आदिवासी विभागाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये युवक आणि युवतींनी निश्चितच शिक्षणाकडे लक्ष केंद्रित देऊन विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून आदिवासी विभाग कार्य करत आहे। खूप खूप धन्यवाद। वसतिगृह शासकीय वसतिगृहामध्ये मुला मुलींच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे।